32वा दिवस संध्याकाळी 7 वाजता. रिएक्शन नंबर 110. वाव! सीताफळं, अंगूर, आंबे, वाव! टरबूज. ओके का? मला स्ट्रॉबेरी पाहिजे. सागर यांच्या कॅप्टन पदाचा कार्यकाळ आता समाप्त होत आहे आणि आता वेळ आली आहे या घराचा नवा कॅप्टन निवडण्याची. बिग बॉसच्या घरात कधी कष्टाची फळं मिळतात तर कधी कर्माची, कधी यशाची फळं मिळतात तर कधी अपयशाची. त्यासाठीच आज उघडणार आहे बीबी फ्रूट सेंटरचे दार. या फ्रूट सेंटरमध्ये आहेत विविध फळं. घरातील इतर सदस्य या फ्रूट सेंटरमधील फळं असतील तर कॅप्टन पदाचे दोन्ही उमेदवार म्हणजेच अनुश्री आणि रोशन ही फळांनी सजलेली कॅप्टन्सीची प्लेट मिळवण्यासाठी फळांची मनधरणी करतील. पण इथेच येतो या टास्कमध्ये एक महत्त्वाचा ट्विस्ट. प्रत्येक फेरीत प्लेटमध्ये केवळ 4च फळं असतील आणि केवळ त्याच 4 फळांना आपली मतं मांडण्याची व प्लेट कोणत्या उमेदवाराला द्यायची हे ठरवण्याची पॉवर मिळेल. म्हणजेच सर्व सदस्य फळं तर बनतील, परंतु प्रत्येक फेरीत बिग बॉसद्वारे जाहीर करण्यात आलेली 4 फळंच प्लेटमध्ये जाऊन बसतील आणि ही प्लेट कोणत्या उमेदवाराला द्यायची हे एकमताने ठरवतील. हा टास्क अशाच पद्धतीने फेऱ्यांमध्ये पार पडेल. सर्व फेऱ्यांच्या शेवटी जो उमेदवार जास्तीत जास्त फ्रूट प्लेट्स मिळवण्यात यशस्वी होईल तो बनेल या घराचा नवा कॅप्टन. शुभेच्छा बिग बॉस. संध्याकाळी 7:15 वाजता. मिठे केळा, मिठे केळे, पापाय, पापाय, पापाय. केळी तुमचे हे आम कुठला रत्नागिरी आहे का? आमचा हापूस प्युअर राजापूरचा आम आहे. हो. हे प्युअर आहे, मी असंच खाऊ शकतो. सोडायची गरज नाही. मी तुला सोडून देऊ का? तुमको क्या क्यों चाहिए ये वो पहले बताओ. चाहिए पपई कॅप्टन्सी गेली. तुम्हाला देणार आहे पण आम्ही काम नाही करणार. पण तुमच्या कॅप्टन्सी मध्ये काम केलं हा तुम्ही केलेलं आमच्या कॅप्टन्सी मग काहीतरी करावं लागेल नाही का? अनुश्री करेल राहील का करेल गाजवेल कर पण त्याला पण एक चान्स द्यावा हवा. रोशनला एक हो, chance द्यावा. मला असं वाटतंय. मला असं वाटतं रोशनला माझे केळे आवडेल कारण का तो रोज खातोय. हा मिठे मिठे गोड गोड. मला जसा पाहिजे तसं काय छान आहे. भाव तुम्ही माझे भाव आहात. अजून काय पाहिजे आपल्याला? बस तुम्ही ठीक आहे, अजून काय पाहिजे? ओके, मी पॅक करून रेडी करतो. तुम्ही दुसरी फळ घेऊ शकता. ऑलरेडी आपला सेल झालेला आहे छान प्रकारे. तुमच्या काय अपेक्षा सांगा मॅम. मॅम तुमच्या काय अपेक्षा? विचार नाही गेला अगं. दे ग माय. अगं विचार नाही. दे 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 ग सगळ्यांना अंगूर दे ग माय. अगं महाग झालेत ग. फ्री करते ना ग. करतो म्हणून खेळ खरंच खेळ यार. अरे हे काय डोक्यात ना सगळं हे होणारच आहे. बिग बॉस खेळ यार. तू कन्व्हिन्स कर. चल बीड चल. डोंट गिव्ह अप लाईक दिस. बरं फायटर आहे तुला. आंबा कसा लावला? आंबा जुना आंबा मी कन्व्हिन्स. आपल्या पण जातो आंबा. राजा आहे राजा. तुम्ही काय कराल आंबा घ्यायच्यासाठी? आंबा घ्यायच्यासाठी आम्हाला काय मिळणार बदलीच? तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला फेअर हवंय सगळं डिसिजन. म्हणते मी ताईला सांगितलं होतं की ह्याला नाही बनवायचं. मीच बनणार आहे. हो पण फाईट करू दे ना. म्हणजे असं कसं गिव्ह अप करायचं? तुझं मन आहे या आठवड्यात बनण्याचं का नाही? तर मी माझं एकमत त्याप्रमाणे. माझं मन आहे तुझ्यात. तुम्हाला काय वाटतं? कठीण आहे यावेळेस. ही आली आहे ना की विश्वास ठेवण्याच्या विश्वास नाही पण स्टँड बाय पण नाही. ती स्ट्रॉंगली तिथे आहे पाय रुतवून. मला माहिती नाही कारण मी तिला हे केलं. मला पटवा ना. तुका पोरगी होय पटू दिले? काय करतात माझ्यासाठी? काय नाही. सांग तुले काय पाहिजे? मला फक्त टेबल पुसायची ड्युटी पाहिजे बस. तुला तेच भेटते ड्युटी तशी टेबल पिसायची. ते ऐकून कोणचं काम होईल? ती म्हणते मी रोशनसाठी जाते तर मग मी अनुष्ठीसाठी जाते. पण युनिटीने जाऊयात ना आपले वोट्स. मला ते आता मला युनिटी नाही दाखवणं. मी तुमच्यात कधी येणार नाही. दीपाली आपण जे डिसाईड केलं ते येणार. ग्रुप आहे. काल आपल्याचं डिसिजन नाही झालं. आज गेम काय चालू आहे मला? कन्व्हिन्स करणं. बघ ते 4 लोक तिला देतील, इथून 3 लोक तिला देतील, 7 झाले. त्यांचा माइंडमध्ये असं आहे की आम्ही तिला देऊ पण नाही आपण युटर्न घेऊ. आपण पलटलो. हे टोलीचा डिसिशन होता. मी नेहमी विचारून करतो. मी 6 ही आता नाही जाणार घरी पण तो जर का त्याने गेम अप नाही केलं तर तो घरी जाऊ शकतो.
त्याला इम्युनिटी मिळू शकते. अरे तू खूप लेट झालं यार. आता फ्रूट प्लेटवर डिपेंड आहे. तुझं वोट मलाच हवंय, कळालं ना? स्वप्न सुंदरी येत नाही ते मला ग्रुपमध्ये, मला हे भीती दाखवतात ग्रुपची. का? युनिटी. अगं तू वॉटरमेलन आहेस, तुझ्याकडं केवढं सौंदर्य आहे, वरून कडक आतून गोड आहेस तू. तुला काय गरज आहे कुठल्या ग्रुपची? रात्री 7:45 वाजता. या फेरीत प्लेटमध्ये असणारी फळं आहेत पेर, संत्र, द्राक्ष आणि पपई. चारही फळांचं एकमत होणं गरजेचं आहे. हे फळ तुम्हाला का हवंय? पपई. मला आत्ता प्लेटमध्ये मला तुझं मत गरजेचं आहे, कारण जरी बाकीचे वोट्स इकडे तिकडे फिरले तरी तू तुझ्या मतावरती ठाम राहतोस हे मला आधीपासून माहिती आहे. मला हे फळ माझ्या पदरात हवंय. मला बी माझ्या प्लेटीत पाहिजे, कारण की तुमचं मत ठाम राहते आणि तुम्ही त्याच्यावर मागं कधी हटत नाही. मला तुला एक विचारायचं आहे की तू कमी बोलतोस हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कॅप्टन तुला बनवला तर मग तू सगळ्या लोकांशी कसं काय तुझ्या पर्सनल लेवलवर जाऊन कसं बोलशील? मी माझ्या भाषेत बोलीन, त्याला जे 2 शब्दाचे संपाचं आहे त्याच भाषेत बोलीन. एखादी ड्युटी करताना जसा त्रास होतो, जे कंटिन्यू चालू आहे, आणि मला ती क्विट करायला लागणार असेल आणि कुठली तरी सोपी बसून मला ड्युटी घ्यायची असेल, तुम्ही काय कराल? त्याच्यावरती कशा पद्धतीने स्टँड घाल? मी फिगर आउट करेन की कोणाचं कितपत काम आहे आणि कोणाचं काम थोडं हलकं आहे, त्याला मी कन्व्हिन्स करायचं ट्राय करेन 100%. आणि नाही झालं कन्व्हिन्स तर नाही, ते मला माझ्याकडे तो डिसिजन की ते कसं कन्व्हिन्स करायचं. डिसिजन आमची इकडे, तो कन्व्हिन्स करणं. अनुश्री. माझा भाऊ आहे, मला रोशन दादाला सपोर्ट करायचा आहे, पण ती लॉजिकली विचार करते. रोशन उत्तर पण नीट देत नाही, तो घर कसं सांभाळणार आहे? तू पण रोशन, पण तुम्ही बघताय समोर आहे. असं पण होऊ शकतं ना की जो आता कमी बोलतोय तो जबाबदारी आल्यानंतर सगळ्यांशी इंटरॅक्शन करेल. जी उत्तरं ती देते तीच उत्तर हा देतो, ती पूर्ण पण देत नाहीये. सदस्य म्हणून अजून तो स्वतः उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. आत्ता कुठे डेव्हलप होतोय. 13 जणांची अख्खी जबाबदारी त्याला नाही झेपणार असं मला वाटतं. रोशन दादा, तुला 13 लोकांची जबाबदारी झेपू शकते? बोल ना. बोल ना. कारण तुझ्यापेक्षा जास्त इथे आम्हाला बोलावं लागतंय तुझ्यासाठी. बोला. रोशन दादा, तू 2 शब्द बोलतोयस, बाजूला होतोय. हा टास्क फक्त तुम्हा दोघांसाठी डिझाइन केलाय. ती बघ ना किती बोलतीये. मी जेवढे आपल्या घरातले किती 13 जण सदस्य आहे त्याची बी जिम्मेदारी पुरी हे करीन. त्याला बघितलं सांगावं लागतं. आता कॅप्टन्सी करताना तुम्ही प्रत्येक वेळी त्याला जाऊन सांगणार का? तयार होऊ दे. मी नाही म्हणतच नाहीये, त्याच्या ऑपोजमध्ये जाण्याचं माझं काही आहे. ओके, आम्ही ही प्लेट आम्ही अनुश्रीला सर्व करू. थँक्यू. पण मला तुला हेच सांगायचंय, एक बहीण म्हणून सांगते, अजून 2 फेऱ्या होणार आहेत. शब्द मांड, 2 शब्द बोलून बाजूला होऊ नकोस. जर का तूच एफर्ट्स नाही घेतले तर आम्ही किती जरी तुझ्यासाठी लढलो तरी ते काहीच फायद्याचं नाही, कारण तू स्वतःसाठी उभा नाही राहत. बिलकुल. तर तू नाही बोलत आहेस. तू जितकं बोललेस ना सगळ्यांनी बोलण्यानं थोडी काम विचारल्यानंतर तितकं बोलण्यानं नाही होणार ना, बाकी काम बी झालं पाहिजे ना. विश्वास बसतो, एक कॉन्फिडन्स वाढतो समोरचा. ठीक आहे ना, एवढंच, बाकी काय. ठीक आहे. अनुश्री, आपण पहिली फेरी जिंकला आहात. अभिनंदन. रात्री 8 वाजता. ऐक ना, ऑफकोर्स तुलाच द्यायचं होतं. तिला सांगितलंय मी, तिला मला कळालं. कारण ते तेवढंच मला सांगायचं होतं की ऍटलीस्ट काहीतरी फाईट करणं गरजेचं होतं. पण तन्वीने तुझं नाव नाही घेतलं. नाही, मला माहित होतं. ती पण रोशन दादाच्या सपोर्टमध्ये होती, पण तिचं असं होतं की तो काय बोलतोय ह्याच्यावरती डिपेंड आहे, कारण तो असं पण कन्व्हिन्स नाही करत आहे कोणालाच. आत्ता आपण कोणालाही सांगायचं नाही कोण कोणाला करतंय. तिथे गेलं बघूया काय तिथे माइंडसेट होतं, तेव्हा मग चेंज करूया. ओके, रोशन दादासाठीच लढून राहणार. माझ्या प्लेटमध्ये कोण आहे त्याची इच्छा किती आहे ते बघून मग मी. ठीक आहे. थँक्यू सो मच. सॉरी फॉर वॉट नॉमिनेट केलं तुला मी. पण यार माझं थोडं तुला माहिती आहे ना बीची नेचर आहे, पण मला कॅप्टन्सी हवी आहे आणि मी त्याच्यामध्ये खरंच मी सगळ्यांसाठी फेअर राहणार आहे. असं नाही की आपल्या दोघांची भांडणं आहे तर मी तुझ्यावरती तू काय चिडचिड करेन दुसऱ्यांसोबत गडबड बोलेन, असं नाही आहे. मला काही करायच्यात गोष्टी ज्या होतील कॅप्टन्सीमध्ये. रात्री 8:15 वाजता. पुढील फेरी सुरू करण्याआधी बिग बॉसना काही विचारायचं आहे. याआधी कधी अशी फळं बनला होतात आपण? हो, नाही शाळेत बिग बॉस. मी नाही बनलो बिग बॉस. सगळेजण गोड दिसतायत.
बॉस थँक्यू. खरं तर मनात कस्टर्ड करायची इच्छा आहे. सागर पपई का निवडली? उरली होती मी घेतली. प्रभू, हा बिग बॉस बोला. अननस आवडतं? खूप जास्त खूप. राकेश, बोला बिग बॉस. आंबा निवडण्याचं विशेष कारण? आंबा फळांचा राजा आहे आणि त्याला आपण विकायची गरज नसते, तो आपला पण विकला जातो. सीताफळ आपल्याला मान्य आहे का हे? आंबा मला पण आवडतो बिग बॉस. आंबा नाही आवडला. पण त्याला चुसून खायची अशी खूप इच्छा आहे. वा. तन्वी, इंडिव्हिज्युअल प्लेअर आहात ना? हो बिग बॉस. मग फळ असं ग्रुपचं का निवडलं? आता नाही आहे बिग बॉस. आता आमचा एक ग्रुप आहे, काय नाव आहे ग्रुपचं? टोळीचा काटा काढणारा काटा ग्रुप. बापरे, इतना लंबा. त्याच्यात पण टोळी आहेच. म्हणजे थँक्यू. उद्देशच आहे टोळीला हरवणं. बऱ्याच जणांना मी फळाबद्दल विचारलं. राखी यांना विचारण्याची रिस्क मी घेणार नाही. बरोबर ना सागर? हो. प्राजक्ता, स्ट्रॉबेरी सूट करते आपल्याला. थँक्यू बिग बॉस. पण हे स्ट्रॉबेरीचं कौतुक केलं तर संत्र का लाल झालंय? असं करतोय मी. थँक्यू बिग बॉस. चला दुसरी फेरी सुरू करूया. त्याआधी दीपाली, छान दिसताय. राहिलं होतं. थँक्यू. दुसऱ्या फेरीत येणारी फळं आहेत डाळिंब, कलिंगड, कडिंगड, केळी आणि सफरचंद. हा प्रश्न दोघांसाठी एक एक करून उत्तर द्या. इथे जेव्हा नियम तोडले जातात तेव्हा काही लोक चुकून तोडतात, त्यांच्याकडनं चुका होतात, आणि काही लोक मुद्दाम तोडतात की आता कॅप्टन झालास ना, आता बघ. सो पहिले रोशन दादा तुम्ही सांगा, त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय उपाय आहेत? मी पहिले जेव्हा मुद्दामून झोप लागली त्याला एकच म्हणीन, पहिले भाई आता झोपू नको. अगर तो कंटिन्यू वाजत असन, मी काय करीन, एक गिलास घेईन, पाणी भरून आणि डायरेक्ट तोंडावर मारीन. ओके. आणि अनुष्का? ऍक्शन घेणार. ऍक्शन घेणार. मला नाही वाटत आहे की इथे कोण आहे जे मुद्दामून करेल. हे पण करताना जरी बोलताना तू हसतेस का? मला त्रास साठी कोण मुद्दामून करेल तर मग मला ऍक्शन घ्यायला लागेल. तेच ना. तीनदा का बोलू? काही दिवसांपहिले तू काही गोष्टींमध्ये आडवपणा केला होता समजा, तसं जर कोणी केलं तर? येस. तर आधीच्या कॅप्टन्सीमध्ये काय होतं, तर हे लोक थोडे मऊ मनाचे आहेत, सो त्यांना तितकं स्ट्रिक्ट होता येत नव्हतं. आधीच्या कॅप्टन्सीमध्ये काय होतं सो त्याच्यासोबत कसं डील करायचंय, त्याला कसं ट्रीट करायचंय, हा माझा कॉल असेल. आणि काही डोक्यात आहेत गोष्टी, मला त्या ऍक्च्युली करून दाखवायच्या. अनुश्री, तुझ्यात खूप भूक आहे त्या गोष्टीची जी तुला हवी आहे. तुला कॅप्टन आल्यापासून व्हायचं होतं, पण काही 2-3 आठवडे तू तुझ्या पद्धतीने वागली आहेस. तुला काम करायचं नव्हतं, तू नाही केलंस. त्याच्यामुळे पूर्ण फॅमिली मेंबर्सने तो त्रास भोगला. कारण आपण जेव्हा एकत्र आहोत, एका टीम मध्ये आहोत, तर तू आपला टीम मेंबर जर काही प्रॉब्लेममध्ये असेल तर आपण तो सपोर्ट केला पाहिजे. चमचे म्हटलं याच्यातली अर्धी गायब करून टाक समोरचं, तर ते आपली झालं तर चालतो. त्याच्यानंतर वाटत दुसऱ्या दिवशी अजून ती चमचे प्लेटा अजून पर्सनल चीज ते पळत गेली. आता आपण त्याच्यावर एक सोल्युशन नाही सुधारलं की अजूनही तसं 4 आठवडे झाले की 4 आठवड्यापासून चमचे एवढ्या वाट्या त्या पर्सनली लागतात. पण माझं जे मत तुझ्याबद्दल आहे ते मी तुला सांगितलं. राहिलं रोशन भाऊंचं. रोशन भाऊ, मी पहिल्या फर्स्ट वीकलाच म्हटलं होतं, आपण आपलं मतं मांडत नाही आहोत. आपण विशाल जे सांगतो त्याप्रमाणे चालतो. मला असं कुठेतरी वाटतं की तुम्ही एवढे बायस झालात की आपल्या घरातलेच मेंबर कितीतरी चुकीच्या गोष्टी करतायत, त्याला तुम्ही सपोर्ट केलेला आहे. कालचीच गोष्ट घेते, तुम्ही आपल्या बहिणीची बाजू घेतलीत. आहेच का बहीण? ही गोष्ट तू मध्ये पडायचं नाही. मी बोलते, माझी मर्जी. एक मिनिट, मी बोलते. सवय तिची मध्ये बोलून घेऊ दे, मला बोलू दे. आज पण आलात माझ्यासमोर बोलत, ती तसं नाही केलं, तिने आग तू केलं. तिथे पण तुम्ही तिची ऍक्शन करून दाखवलीत. रोशन भाऊ, आपण आपला माणूस चुकतंय त्याला नीट गाईड करायला पाहिजे की तू चुकलीस, हे नाही बरोबर, तू मोठे आहेत त्यांना सॉरी बोल. कोणी ती अजूनपर्यंत त्या गोष्टीला तिला गिल्ट नाही, कळत नाही.
म्हणून अरे कॅप्टन्सी बद्दल बोला ना. बोला ना. काय तर तुम्हाला वाटते विशालच्या मागं बोलतो मी? नाही, विशाल आम्हाला कोणी शिकवत नाही. स्वतःचे मुद्दे आहे, स्वतः बोलतो आम्ही. आणि मेन म्हणजे जेव्हा माझी टोळी गेली होती, चोरी गेली होती, मी त्याच्या खिलाफात राहिलो होतो. मी तिथं बसलो होतो आणि तिथं ते थू करू राहिली ती. तर तुमच्या अंगावर नव्हती थुकली ताई. मला माहिती होतं असं इकडे करून थुकली होती. मी बायस होणार नाही, कारण मी माझ्या टीमच्या खिलाफात पहिले बी गेलोय ना, अजून मी जाऊ शकतो. अगर ते म्हणजे पुढे पण तुम्ही जाल त्यांच्या खिलाफात? हा, जाऊ समजा शकतो. उद्या अगर काय ते झालं आणि जिथं उद्या चुकले, तुमच्या- जिथं चुकले, टीमच नाही अख्ख्या घरात कोणी बी चुकलं तर मी त्याला मी बोलणार. मग आणि आता मध्ये हे सांगितलंय तर मला ह्याला वोट द्यायचा आहे. हा खेळ मला त्याला द्यायचे. असं आहे, तो जिम करतोय. माझं मत अनुश्रीला आहे. तुम्हाला? मी पण अनुश्रीच्याच बाजूने राहील, किंवा आपलं जर एकमत रोशनच्या बाबतीत होतं तर रोशनच्या बाबतीत. कोणत्या गोष्टीला अडून राहणार नाही. नाही, मी त्याला सपोर्ट आजपर्यंत करत नव्हती, पण आता त्यांनी सांगितलं मी बायस नाही होणार, म्हणून मला माझा एक वोट ऍटलीस्ट त्याला जाऊ द्या. एक राऊंड तिला भेटला, एक राऊंड ह्याला द्या. नो डाऊट मला अनुश्री झालेली आवडेल जास्त, पण रोशन भाऊला पण एक चान्स दिला पाहिजे, एक दिला कारण पाहिजे आजपर्यंत त्यांनी कधी केलं नाहीये. मला ते बघायचं की तुम्ही तिथून बाहेर निघून तुम्ही कसं काम करता. चान्स दिला तर मला ते बघायचं. आणि तुम्ही जिथे बरोबर आहे, जिथे खऱ्याला खरं ठामपणे उभं राहायला पाहिजे रोशन भाऊ. तुमचा निर्णय घ्या. बिग बॉस, आम्ही एकमताने रोशन यांना फ्रूट सॅलडची प्लेट सर्व्ह करतोय. तुम्हाला रोशन, खेळायचं होतं. एकमताने आपली निवड झाल्यामुळे ही फेरी आपण जिंकली आहे. धन्यवाद. अभिनंदन. रात्री 8:45 वाजता. तिसऱ्या फेरीत येणारी फळं आहेत अननस, आंबा, सीताफळ आणि स्ट्रॉबेरी. तर अनुश्री तू मला सांग, तू रोशनपेक्षा बेटर काय? रोशन तू मला सांग, तू अनुश्रीपेक्षा बेटर काय? सदस्य, नॉट कॅप्टन. म्हणजे मी विचार करत असते की हा गेम असा खेळूयात, तसा खेळूयात, पण रोशन दादाचं असं त्या गेमला घेऊन कधीच काही असं नसतं. खूप वेळा त्यांना आपण सांगितलं की तुमचा गेम इम्प्रूव्ह करा, ते आतापर्यंत मला नाही वाटत दिसलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांची माझ्यापेक्षा जास्त इन्व्हॉल्वमेंट कमी आहे ह्या घरात. मला असं वाटते माझ्यापेक्षा बेटर नाही आहे, कारण मागच्या जे वेळेस जे आम्हाला ड्युटी भेटली होती तेव्हा तिनं हलगर्जीपणा केला होता, आणि मीनं मला जे ड्युटी भेटली होती ते मीनं ठामपणे मी ड्युटी पुरी केली. आणि तब्येत खराब झाल्यावर बी दुसऱ्या दिवशी तरी मीनं माझी ड्युटी केली. मला असं वाटते का अगर हे कप्तानीमध्ये आता ते राहीन तर आपल्या घराचा धिंगाणा होईल, कारण की मागच्या वेळेचा जो गुस्सा आहे, ताव आहे, हे आता ह्या कप्तानीमध्ये निघू शकते. त्याच्यामुळे आपलं घर खराब होऊ शकते. मला या गोष्टीची खूप खुशी आहे की तुम्ही दोन्ही टोळीतले आहात. पहिल्यांदा टोळीचा कॅप्टन होणार आहे. ऑल द बेस्ट. माझा प्रश्न आधी अनुश्रीशी आहे. थोड्या वेळ पूर्वीच आपण जेव्हा बसलो होतो आणि तेव्हा तू येऊन मला सॉरी म्हटलंस की सॉरी फॉर नॉमिनेटिंग यू. त्याचंही रिझन मला जाणून घ्यायचं की तुला असं वाटलं की तू चुकीचं नॉमिनेशन केलं आहे का? तुला वाटलं की कॅप्टन्सी टास्क आहे तर आपण हिला थोडंसं मस्का लावूया? मला जेन्युनली तू काही गोष्टींमध्ये वीक वाटतेस आणि त्यासाठी मी तुला नॉमिनेट केलं होतं, हे जेन्युन आहे. मग सॉरी कशासाठी होतं? सॉरी ह्यासाठी की तुला थोडंसं बेटर फील करवण्यासाठी की आय एम सो सॉरी, पण सॉरी. रोशन दादा, तुला असं वाटतं का की कारण तुला कामं करण्याचा अनुभव आहे तर तू ते व्यवस्थित टापून घेशील की कोण कसं काम करतंय घराचे मेंबर, का ती व्यवस्थित करेल जास्त? तर मी जवळ बी माझी ड्युटी होती व्यवस्थित केली आहे. जो बी आला किचनमध्ये वा एक नंबर बनलं किचन. असं काही नाही का भांडण केल्यानंच हे सगळं हे दिसन ते दिसन, पण नाही, अगर तुमचं मन सफा राहिलं ना तर सगळेजण पुरं घर आपल्या सपोर्टले आहे. तू जर कॅप्टन झाली आणि जर टोळीतच जाऊन बसली तर मग काय करशील? मला असं वाटतं की प्रत्येकासोबत काही ना काहीतरी बोलणं आहे, काही ना काहीतरी घरात इन्व्हॉल्वमेंट आहे. बऱ्याच गोष्टी होतात घरात आणि बऱ्याच ठिकाणी मी असते. आणि जे कोणाला बी वाटत असं ना आमच्याकडे येऊन बसती तर ग्रुप जॉईन केलाय नवीन, तर असं काही बी नाही. ते असंच येऊन तू तुझा नाही तिला विचार. तुझं आम्हाला नको आहे, तुझं प्रमाण नको आहे ना. तुला थोडी कॅप्टन्सी, पण तुझ्या कॅप्टन्सी तुला प्रश्न कोण विचारलाय? तुला कोण ओरडतो काय? तू स्वतः डिस्कशन आणि ओरडतो काय? मी तुझ्याशी खूप मोठा ओरडू शकतो. ओरडत नाही म्हणजे नाही. ओके, तू ओरडणं सुरू केलंस, प्रेमाने बोल. ओके. मला ॲक्च्युली काही प्रश्न विचारायचे नाही आहेत तुम्हाला. कॅप्टनशिप एक अशी टास्क आहे की काट्यांवर चालण्यासारखी आहे. जे क्राऊन घालतो त्याची मान दुखणारच आहे. माझं मत रोशन दादासाठी आहे, कारण माझं त्याच्याशी एक पर्सनल कनेक्ट पण आहे. रोशन दादा. माझं मत अनुश्रीला आहे, कारण मला असं वाटतं की आपण जेव्हा कॅप्टन्सी कोणाला देतो ह्या घरामध्ये त्याचं गेम अप करायला नाही द्यायचं. माझ्यापेक्षा कोणी दुसऱ्याचे गेम अप मला नाही करायचं. हे माझ्या टोळीचे आहेत, कोणी कॅप्टन बनलं तर मला काही नाही, पण या दोघात आत्ता तरी मला वाटतं की अनुश्री इज अ बेटर प्लेयर. आत्तापर्यंत मी दोघांना इंडिव्हिज्युअली बघत होतो ॲज प्लेयर्स, पण सडनली एकदम शब्द आला टोळी.
तर मला ते पटलं नाही आहे की टोळीचा मेंबर झाला तर तू खुश होशील. दोन्ही टोळीचे मेंबर हां, पण मला ॲज अ पर्सन टोळीचे प्रिन्सिपल मला पटत नाहीत. ठीक ओके, ठीक मला तरी असं वाटतं ॲज अन आउटसाइडर की जे कोणी असतील हे प्यादे असतील आणि तू रूल करणार आहेस त्यांना. सो बेसिकली तू धरलं तो शेअर आहेस, तर मला असं नको आहे कोणी कॅप्टन नको आहे घराचा जो एका शेअरचा अंडर कॅप्टनशिप करेल. Right. त्यापेक्षा तूच झाला असता ती गोष्ट वेगळी होती. तर त्यामुळे मला वाटत नाही मी कोणाला ह्याच्यात वोट देणार आहे. मग तू एकमत नाही होणार. नाही. पण तुम्हाला असं वाटते एक मिनिट, त्याला असं वाटतं प्यादे वाटते, की पण आम्ही टोळीचा one man captain- armies आहेत आता. त्याला असं वाटतं की टोळीचा कॅप्टन मला असं वाटतं बघा. आणि हे जर आम्ही तसं नाही दिसलं केलं तर नव्हतं टास्क रद्द होईल असं त्याचा प्लॅन आहे बेसिकली. रद्द नाही, पण मला नाही तसंच आहे. तो मुद्दा नाही आहे. नेहमी हर आता तो असं झालाय की त्याला उद्ध्वस्तच करायचं आहे. इन्फ्लुएन्स तुझा आहे तो आम्हाला कळतोच, पण कॅप्टन्सी त्यांच्यासाठी पण खूप मोठी जिम्मेदारी, आणि मला नाही वाटत की दोघांना मिळाल्यावर ते असं स्टेक घेतील की त्यांच्यावर पुन्हा कोणी बोटा करतील. तर म्हणून आपण एकमत कोणासाठी येऊ शकतो असं मला वाटतं. पण मला या परिस्थितीत इट्स टू अर्ली फॉर मी की टोळीतला मेंबरवर एवढं कॉन्फिडन्स मी ठेवणार, हे माझं ओपिनियन आहे. त्यामुळे मला ऑनेस्टली मनात येत नाही की मी कोणाला एकाला वोट देऊ. सर बेसिकली हा नेहमी जेवपर्यंत हा कॅप्टन नाही बनत आहे तोपर्यंत हा बोलत राहील. या घरात त्याला स्वतःला सोडून कोणच केपेबल नाही वाटत. ते राखाचं त्याचं मत आहे, त्याला त्याचं मत आहे, कोण लायक कोण नाही हे तो ठरवतो ना. मग तू तुझं मत दे ना. रोशन दादा आणि अनुश्री तुम्ही बोला. तुझ्या मला बोलण्यावर असं त्यांना वाटत बोलूच आहे नाही. टोळीतले माणसं आहे टोळीतले, पण एक वेळा मला चानत द्या की टोळीच्या खिलाफात गेलो होतो, पण मी पुऱ्या घरासाठी आहे बनलो, टोळीसाठी नाही, पुऱ्या कसं घरासाठी. जाणतो तू एकदा मलाच नॉमिनेट केलं होतं चुकीच्या कारणावरनं. हो, तो आता personal काढतोय. पर्सनल चर्चा खूप झाली. बिग बॉस असं तर एकमत होणारच नाही. एक मत म्हणजे त्याचं मतच नाही आहे. एकमत तू मत दिलं तर मी इथे तिथे करतो. मग त्याचं मतच मला नाही. कोणालाही मत द्यायचं नाही बिग बॉसच्या या राऊंड मध्ये. या सीझनमध्ये हे पहिल्यांदा नाही की एकमत झालं नाहीये. याआधीही एकमत झालं नव्हतं, तेव्हा वारंवार विचारणा केली होती, पर्यायही दिले होते, पण ते सुरुवातीचे आठवडे होते. या 5व्या आठवड्यात कॅप्टन्सी आणि त्याबरोबर येणारी इम्युनिटी यात गेम पालटण्याची ताकद आहे. त्यामुळे 3ही फेऱ्यांमध्ये सदस्यांनी जी मतं दिली ती त्यांची वैयक्तिक मतं आहेत. पहिली फेरी अनुश्री जिंकल्या, दुसरी फेरी रोशन जिंकले आणि तिसरी फेरी एकमत न झाल्यामुळे अनिर्णित ठरली. त्यामुळे या 5व्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क अनिर्णित राहिल्यामुळे ओ भाई साहब, अनुश्री आणि रोशन यांच्यापैकी कोणीही कॅप्टन बनत नाही. हा टास्क इथेच संपतोय. ठीक आहे ना. शुभरात्री. इथून पुढे येईल. शुभरात्री बिग बॉस. रात्री 9:30 वाजता. तुमचं हे ठरलेलं का? आधीच ठरलेलं? नाही, हा विशालमुळे मी करणार. माझी टोळी हा रूल करणार, मला तो त्याचं नको. अरे पण तू मला बोलला होतास ना, तू माझ्यासाठी तरी नाही, vote त्यांनी मला करू चेंज शकत केलं होतास लास्ट ना. त्या पद्धतीने बोलला, तू माझं ओपिनियन चेंज. मी तुम्हाला माझं मत मी तुम्हाला सांगितलं होतं की मला काय करायचं. हो, पण त्याने लास्ट वर्ड वापरला की टोळीतला मेंबर तेव्हा मला click झालं त्यांनी की कुचकरा आम्ही- केलाय. इतकी त्यांची टोळीशी टोळी 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 ग्रुपचं नाव सुद्धा टोळीला काढायचा काटा. माझं पर्सनली काही नव्हतं. कळलं आम्हाला. मला उलट पण आमचा ग्रुप म्हणून मला त्याचं मत पटतंय ना अनुश्री, की जर सारखी टोळी म्हणते की गेल्या आठवड्यात आमची तारीख झाली, टोळीने जिंकलं. आता तुला कळतोय का हा मुद्दा? गेल्या आठवड्यात यांची तारीख झाली होती की टोळीने सगळ्यांवरती बाजी मारली. आता जर यांच्यातलं झालं असतं तर परत रितेश सर म्हटले असते तुला काय वाटतं मी का विचारतोय, मी का विचार केला? आता तू बघ मी ना, प्रत्येक टास्क उद्ध्वस्त करीन. काय बिग बॉस काय करतील? फक्त अनाऊन्स करतील ना, रद्द झाला. रद्द झाला अनाऊन्स करतील ना. मी प्रत्येक टास्क उद्ध्वस्त करीन. ठरलं होतं Trust की me. रोशन दादाला द्यायचं. त्याच्यानंतर सगळ्यांचं मत आम्हाला कळलेलंच, त्यामुळे मी तुला एक स्माइल केली होती की तुझ्याकडेच येते म्हणून. हिचं ठरलं नाही, मी हे लास्ट मिनिट, माझं लिटरली लास्ट मिनिट झालं. तू माझा विचार मी तुझा केला होता. मी तुझा पण करत होतो. विकेंडला पण मला- नाही टोळी जिंकली म्हणून कॅप्टन त्यांचा करून 2 share आहे. captain ठेवले होते त्यांनी समोर. आम्ही हा तू विचारच share नाही आहे. केला.
ऐकायला आम्हालाच लागणार ना. आणि हा शहाणपणा शिकवायला येतो मला. टास्क उद्ध्वस्त करते, आधीच वाट लावते. टास्क कंप्लीट करायची क्षमता नाहीये याच्यात. तू सांग, झोपलेल्या गांधी म्हशीला उठवायचं कशाला? मग तो बसला होता ना गप्प, शेवटचा डिसिजन देणार होता ना तो, मग गप्प बसायचं ना. त्यांनी घेतलाय डिसिजन. तर वाटली पाहिजे थोडी थोडी, नाही तर घर खूप तहसनस होणार. पाहिजे व कामच होणार नाही. पाहिजे. मला गडबड करत होता की कसं काय तू म्हणजे रोशनला नाही गेलं. वाह, मजा आ गई बिग बॉस. आय लव्ह द ट्विस्ट. आय लव्ह द ट्विस्ट. राखीचं राज्य. हा, आता हे त्याला भडकावलं गेलं आणि त्याला माहिती आहे आता जर रुचिताने भडकावलं तुम्ही करणार. मी तुझ्या पण खिलाफ जाणार, नाही देणार मी तुला वोट. पण रद्द नव्हतं करायला पाहिजे. अरबी मी हा विचार का नाही केला की टोळीचे 2 मेंबर त्याने आपण लागलोय त्याच्यामध्ये कामाला की ह्यांच्यापैकी कोणाला करायचं. नाही करायचं आम्हाला टोळीमधलं एकही कॅप्टन. त्याला वाटतं की त्यांचा कोणी कॅप्टन बनेल आता. आता तर आता मी प्रत्येक टास्क उद्ध्वस्त करीन. आता मला त्यांनी स्वतःची आपल्या पायात कुऱ्हाडी मारून घेतली. माझ्या संग टक्कर घेऊन लय किडा. तो मस्त बोलला. अरे पण असं आपण विचार केला पाहिजे. आपण खूप सरळ विचार करतोय. ताई, आहे ना, मी कधी सरळ विचार करत नाही. मशहूर मेरे किचन की कहानी हो गई, कहते हैं बिग बॉस वाले ही राखी एड़ी हो गई, दीवानी 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 हो गई. हाँ. काय आलं हा, कोणी केलं हे काय झालं आई? हे कोणी केलं? हे कोणाचं आहे? काय केलं? हे कोणी केलं? चिडले होते मी. माझा राग कुठेतरी दुसरीकडे निघेल. मी आतमध्ये गेले, त्याचे ड्रॉवर पण सगळे कपडे उद्ध्वस्त केले. हे कोणाचं आहे? आरबीचं आहे, कारण तो ट्रे आरबीचा आहे. अनुश्रीनी केलंय. ते केलं आणि रागाने गेली आहे. हे कॅप्टन होती, बरं झालं नाही झाली. तुझं बघ काय केलं अनुश्रीने केलं की आपल्याला माहित नाही. अनुश्रीनी केलंय. तू विचारू शकतो बाहेर जाऊन. चल विचार. ती इथून गेली रागात ते करून. इट वॉज टू क्लोज. एवढंच राहिलं. आता ते आहे वय तसं. तन्वी, बेडमधनं माझे कपडे काढलेत, पसरलोय सर. हे राकतच्या बॅड मध्ये असं कोणी केलंय? मी केलंय. बघ, मी सांगितलं ना. का केलं तू? तिने केलं. काय केलं? पसरलो. हा सगळं कपडे याचे फेकून हाच दिले. राग आहे. हा राग आहे तुझा. हे सगळं मत कर यार. राग आहे. हे सगळं नको करू. पर्सनल बिलॉंगिंग नको करू. जाऊ दे, ठीक आहे, जाऊ दे. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. मी तुला बोलले होते ते कोणाचे सगळे नाहीयेत. त्यांना काडीचा फरक नाही पडत. वाव, नाईस. हा राकेश दादा डबल ढोलकी आहे. अगं मग तुला डे 1 पासून ते नाही ऐक, तुला माहितीये काय बोलायचं माहितीये का रोज की हा आता तर तूच कॅप्टन, आता तर तूच कॅप्टन. हे असले दल बदलू काय आठवडाभर जोडीत होतं ना त्यांच्यासोबत, चांगलं वाटलं मला की अरे यार खूप चांगला माणूस आहे, खूप चांगला आहे. पण त्याला काही गेम पण नाही कळत. माझ्याकडे विचारत होता की हे कसं आहे, तो कसा आहे, हा कसा आहे, हिचा गेम काय, तिचा गेम काय. अगं दल बदलूच आहे तो माणूस. आणि ते मी मला काय नाही बोलत दिसत. होते, वापरतात, वापरून झालं की टिश्यू पेपर सारखं फेकून द्या. बरं दुसरी हे गोष्ट, स्वतःचे पण सगळे नाहीत एकमेकांचे. रात्री 9:45 वाजता. तुला मी आधीच वॉर्निंग दिली होती, तू चुकीच्या माणसाला पप्पांची जागा दिली होतीस. तो लायकीचा पण नाही माझ्या पप्पांची जागा घ्यायचा. मी काय त्याला जागा बिगा दिली नव्हती. मला फक्त ती एक फिलिंग आली होती त्या पॉइंटला. तुझं फिलिंगचं नाहीये माहितीये का, कोणाचंही सगा नाही, हेच समजवत होतं तुला. असं नाहीये, उलट तोच तुझ्यासाठी पिच करत होता. शेवटी रिझल्ट काय आला मग? रिझल्ट काय आला? त्याच्यामुळे टास्क रद्द झालाय तन्वी. तुझ्या वाल्याला तोंड बंद ठेवायला सांगायचं होतंच ना. बोलला जरी नसताना जर एकमत माहिती मला माहित होतं नाही, already. बोललं गेलंय ना ज्या पद्धतीने, तेव्हा माझे आणि तरी दीपाली ताईची पण एक चांगलं नजरानजर झाली. म्हणजे स्वतःचा तरी चांगलं अहंकार मोठा आहे तुझ्यासाठीच्या प्रेमा या फिर जे पण आहे त्याच्यावरती स्वतःचा अहंकार. आता नाही मला येऊ दे ना, आता माझ्यावर पण येणार ना मत. मी पण देणार मग मत ह्यांना कॅप्टन्सीसाठी. बात करून तो तुझा डिसिजन आहे. हा, मी तेच बोलते, ते म्हणते मी तुला. त्याला दोष नको देऊस. चुकूनही गलत ट्रॅकला जातेस, जोडलेले बॉन्ड पण खराब करतेस चुकीच्या ह्याच्यात. त्याचा आहे प्रॉब्लेम, त्याने घेतलं इगोवरती. तिकडून काही येणार तर मग तुम्हाला सगळ्यांना झेलावं लागणार. रात्री 10:15 वाजता. शांत बस प्लीज. नको करूस हे, नको करूस, नको बोल करूस. माझ्याशी. नाही बोलायचं बोल मला. माझ्याशी. नाही बोलायचं. नंतर बोलशील. नाही, नंतर नाही, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये.
नक्की हा नक्की. समज प्लीज. हा प्लीज जे काय असेल ते. तेव्हा समजेल तुला समजेल. हा ठीक आहे समजेल तेव्हा समजेल. कैसा बनेगा इन लोग का कॅप्टन अभी? नाहीच बनून मला द्यायचं. कधी सरळ बघायचं आहे मला की यांचा कॅप्टन कोणीही कसं बनणार. या आठवड्यात आपण जिंकलो. काटा ग्रुप. काटाने टोळीचा काटा काढला. छक्का मारलाय ह्यानी आज क्रिकेट मैदान मध्ये. राखी का हॅट पहना है ना अक्कल लगी और मैं सांगतो राखी डसी मेरे को आके द रियल नागिन द ओजी नागिन केम एंड लय उड्या मारल्या असतात रातभर. 4 लोक टोळीचे swear, आणि माझी- त्याच्यातला एक माझं- कॅप्टन. इतके जण असून माझी उपयोग तळपायाची नाही. आग मस्तकात गेली असती आज ते आज जिंकले असते. हा 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 ही हो. आणि त्यांचे हसणं मला इरिटेट खूप आणि इरिटेट. आपणच डिसाईड करून आपण तिकडे आणि हे लोक सगळे एकत्र बसले असते. रात्री 11:15 वाजता. चल ना तसंच ठेवून दे. लेडीज चल ना प्रभू मदत कर ना फोल्ड कर आठ ठेवायचं सामान. येतो. 2 मिनिटात होऊन जाईल आपण तिघं केलं तर. राखीला पण घेऊ. हे देखो, थकले मी थकले पराठे बनवून 7 जन्माचे ह्यांचे पराठे बनवले. राखी सावंत कुठे गेली बिग बॉस? मी तर इथं मारायला आलेली लढायला आलेली इथं. तुला तेव्हा पण नव्हतं काय वाटलं जेव्हा फर्स्ट डेला मी स्टँड घेतला होता तेव्हा? तेव्हा आवडलेली तू खूप आवडलेली. तेव्हा मी पहिल्यांदा नोटीस केलं तुला. पहिल्यांदा मला असं वाटलं की ही मुलगी विल राईड अगेन्स्ट द वेव्स. काय असते यार चल ना पटापट. काय यार ए यार नको. अरे एवढंच याच्यात फोल्ड कर पटकन. मला राग येतोय. खाया पिया कुछ नाही. लाज थोडा माराना मी काय केलं यार. काही नाही आ. 2 मिनिटं होऊन तिकडचं वाट दे त्याला जवळ आणून. तू का करतोय तिला राहू दे आता काय काय बोलणार. बोलत भांडण. बालिश गोष्टींवर काय बोलायचं. मध्यरात्री 1:15 वाजता. डर डर. नाही हे दर्द आहे. बिग बॉस मध्ये 3 दिवसांनी राखी सावंत. बिग बॉस मध्ये 1 महिना 3 दिवसांनी. बिग बॉस मध्ये 1 महिना 3 दिवसांनी दीपाली. योगा पण नाही असा आहे. काहीच नाही. मी काय नाही मी नाही करत बिग आहे. बॉस मध्ये 1 महिना 6 दिवसांनी ये ना. आई ग आई. अरे फिनालेमध्ये लाईट बंद कशा करून जायचं. बिग बॉस वरती पोहोचवा. तुला सांगतो नसतं. बिग बॉस मला स्टेज पर्यंत द्या. अरे आपण दोघं ए तू कर ना तू कर ना प्लीज. ती माझी ट्रॉफी. मला खूप आवडतं बिग बॉस असं म्हणतात तेव्हा. खरंच स्ट्रॉबेरी सूट करते वगैरे. मतलब जेन्युअली तुला चिडवायला नाही म्हणत आहे. जेन्युअली मनापासून सांगते. खूप छान वाटतं. चांगलं वाटतं. चिडवायचं नाहीच बोलत. पण मी बिग बॉस सॉरी मला त्यावेळी कळलं नाही ऍक्च्युली जे तुम्ही बोलले ते ब्लश मध्ये बोलले का रागात. म्हणजे की मी तुम्हाला स्ट्रॉबेरी बोलल्यानंतर संत्रा का लाल झालाय ते मला ब्लश मध्ये वाटलं म्हणून मी ते ब्लश मध्ये घेतलं. पण रागात आहे. मला तुम्हाला एवढंच म्हणायचं बिग बॉस आय रिस्पेक्ट यू पण कंट्रोल ठेवा फक्त. का कंट्रोल ठेवा फक्त. का सॉरी का कंट्रोल इंग्लिश शब्द आहे ना. नियंत्रण ठेवा तुम्ही. का आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेव. करण आय लव्ह यू टू. आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेव. नियंत्रणच आहे. बिग बॉस सर्वात इम्पॉर्टंट आहे. आहेत ना इम्पॉर्टंट. मी थोडी नाही माझ्यासाठी पण. तुझ्यासाठी आहेत इम्पॉर्टंट. हा मग तू नियंत्रण सोडू नकोस. नियंत्रण तेच तू ठेव. तू ठेव. स्ट्रॉबेरी तू ठेव. स्ट्रॉबेरी तू ठेव. आता हे आपण सकाळपर्यंत तू ठेव. तू ठेव. स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी तू ठेव. स्ट्रॉबेरी तू ठेव नियंत्रण प्लीज. मस्ती नाही. खरंच बिग बॉस मला प्लीज. मी कधी हा ट्रॅक सुरू झाला की ह्याचं सुरू होऊन जातं. टॉपिक आहे प्यार.
तर काय व्हॉट इज प्यार? प्यार दोस्ती है. हा, नशीब आलं बाबा, देवा वाचलं. 33वा दिवस सकाळी 8 वाजता. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. गुड मॉर्निंग बिग बॉस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चिमणी चिमणी कशी आहेस तू? काय ऑडियन्सला शॉक दिलायस रे तू. माझ्यासाठी पण होता तो. हिरो विलन होतोय. विलन नाही म्हणत आहे. विशाल जेव्हा बोलला ना तो तेव्हा शेवटी की माझ्या डोळीतले माझं माझं केलं, तेव्हा मला संपलं. सकाळी 9:30 वाजता. गुड मॉर्निंग व्यवस्थित करतो तुम्हाला. गुड मॉर्निंग चिमणी. आज इमोशन्सचा खेळ. आय मिस यू. आय विल मिस यू. मी आउट झाले तर सगळं आउट झाल्यावरच काय होतं मला कळत नाही. इथे इन जनरल काय नाही. विशालची ड्युटी आहे बाथरूमची. पडत नाहीये. आजी केवढा घाण म्हणजे कॉर्नर सगळे नॉर्मली कसं की जमीन पण साफ करावी लागते, धुवावी लागते ती. काही करत नाही, बरोबरचं करून तो निघून जातो. सकाळी 11 वाजता. तुमच्या ताटात होते ते खारट होते. ते पण खारट. खारट मी एकच खाल्ला मी पराठा का रात्री. तो खारट होता. खारट होता ते चुकून झालं. समझ में नहीं किया जानबूझ के नहीं किया, से गलती हो गया, नहीं किया. तुम्ही कॉमेडियन आहेत ना. हा तुमची कॉमेडी संपली का? आज मी तुमच्यासाठी इतकी हॉट बनवून आली. आज तुमची कॉमेडी बाहेर निघायला पाहिजे. हिला कॉमेडीच पडलं. अरे कॉमेडी असं ठरवून नाही येत ग. नाही आज एवढं मी ज्या स्टाईलची करतो ते सांगतो मी तुला. उगा कॉमेडी करा तर कॉमेडी केली असं नाही होत. निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे, नाही ती मिमिक्री. तर ते मिमिक्री करा ना की त्यांच्या स्टाईलमध्ये तुम्ही करू शकता. समजलं का? मला बिग बॉस ह्या कोणाचं डोकं नाही चालत असलं तर ह्यांना स्क्रिप्ट द्या. ऐक ना, माझी अशी काही डील नव्हती झाली इकडे की इकडे येऊन कॉमेडी करायचं आहे. एक माणूस म्हणून, एक सागर कारंडे म्हणून मला इथे पाठवलंय. त्यामुळे इथे काय करायचं आणि काय नाही करायचं हे माझा चॉईस आहे. एक्झॅक्टली ना. काय जास्तीत जास्त होईल मी बाहेर जाईन. तिने स्टॉप केलंय तुम्हाला. आत्ता आली ती. आम्ही कोणाला कंट्रोल करत नाही ग. तू ट्राय करते कंट्रोल करायला. आम्ही नाही करत आम्ही. डे बिगिन्स. आग पेटवायला सुरू. ओके. डस डसणार. आंधळेकर सगळ्याला येस 100%. जिवंत मुर्देकर. तू पण हो. जिवंत मला आवडेल तू पण झालं. सगळ्याला. काय सागर दादा बोलत होती का? कॉमेडी करा. तुला बोलत होती का? काय कॉमेडी करा. हलवा आहे कॉमेडी करा. बोला आणि करा. बोला आणि करा. तुला सांगे त्या ग्रुपमध्ये बसू नकोस प्लीज. ती जे आहे प्राजक्ता सगळ्याला आंधळे बहिरे आणि मुके करते आणि 10 तास ती एकटीच बोलते. आणि हे लोक ती अशी एकटीच बोलते. बाबा अरे बाबा. तुला काय बोलली का आता? चालू आहे. सगळ्यांना बहिरमुख करून ठेवलं. प्राजक्ता काही बोलू नकोस. तू 10 किलो मेकअप केला नाहीयेस. करेन ना खाऊन. नाही तुझं तोंड आता डुक्कर सारखं दिसतंय. जा अगं, ऐकू येत हिरोईन बन.
हिरोईन बनू हा बनते ना. लवकर मेकअप कर. हो. हा खाऊन खा. हो. डुक्कर सारखं मोठं Yes. तोंड दिसतंय तुझं. नाही पेटत आहे. नाही पेटली आला तिचं नाकचे. ही बघ कॉमेडी पाहिजे. आणि परफेक्ट सगळ्यांना स्कॅन केलं त्याप्रमाणेच ती पत्ते फेकते. काल मुद्दामून खारट बनवले होते पराठे. हो बनवलेले सांग. पण इथे कोणीच मुद्दामून करणार नाही. पण आम्हाला सगळे चांगले आले होते. मला तरी चांगलं आलं होतं पराठा. अगं आमचे सगळे खारट होते. केलेलं तुला माझं काय उखाडायचंय मग उखाड. तुझ्याकडे काय उखडायला. उखाड. दुपारी 1:45 वाजता. जे ड्युटी दिलेला ते तरी करू. भांडी तुमची आहे. भांडी रात्रीची माझी आहे. पण हे नाही धुणार आहे. नाही, मी तोडून टाकेल. हा म्हणजे तुमच्यावर आहे, तुम्ही करा काय. आणि ती बिग बॉसची प्रॉपर्टी ते चुकीचं आहे. नाही ते बिग बॉसची आहे ना, तुमची नाहीये ना. बाकीच्या ड्युटीज कोण काय करतं? विशाल दादा आणि सागर दादा आतलं करतं. आता आयुष तो विशाल कधी ते बोलतोय करत नाहीये विशाल. कॅप्टन रूमचा बाथरूम जाऊन बघ इतका घाण आहे. सागर दादा हे बोलतायत की विशाल कॅप्टन्स बाथरूम आणि इकडचं बाथरूम करत नाही. जो कॅप्टन होईल त्याने सांगावं तिकडे साफ करायला. माझं असं म्हणणं कॅप्टन आपली ड्युटी कुठली आहे? ही फक्त बाहेरचं नाही घाण आहे आतमध्ये एकदम. कुठे? बाथरूम मध्ये. ते त्याला सांगा मग. माझं नाही बाहेरचं येते आहे. आतमध्ये. तुमचं बाहेरचं आहे. हा दिवसाचा पहिला राडा. एक मिनिट थांब. ना कशाला थांबू? अरे थांब ना. मला कशाला थांबू? आम्हाला ती पण बोलते ना बोलायचं आहे. माझ्याशी. तिचं होऊ दे ना आधी. पण मी पण बोलते मी ना काय मध्ये. कॅप्टन नाही. मला बोलताय तुम्ही. अरे मग तेव्हा बोलायचं होतं. मी होतो तेव्हा बोलायचं. सागरदादाचा चढलेला आहे पारा. घाण दाखवते. त्या room मध्ये तू राहिलाय. मला स्वच्छ वाटला. बाथरूम मध्ये घाण स्वच्छ दाखवते येऊन. आता हे सांगू नका की मी तुला केलंय. स्वच्छ वाटला. मी केलंय. नाही मी केलंय हे सांगू नका. कोणी मला पण नाही सांगायचं तू हे हे बघा कर म्हणून. घाण. हे बघा. हा आहे. हे बघा घाण. आहे. माझ्या पद्धतीने हे मी बघा केलंय. घाण. माझ्या पद्धतीने मी हे केलेलं बघा आहे. घाण. इथं या. तुझ्या इथं या. पद्धतीने नाही होणार. हे बघा हे साफ केलंय. मला सांगा ना हे आमच्या पराठेमध्ये जास्त मीठ भेटणार मग काय करणार? तुम्ही सांगणार ना मिठाचा गोळा मिळालाय पराठ्यामध्ये. विशाल बाथरूम साफ नाही आणि हे त्यांचं हे साफ नाहीये बघ. बाथरूम कुठे मी खा- साफ नाही? काय ये ना. दाखव ना. हे आता झालंय. मी साफ केल्यानंतर अरे मी तो तू चेक कर हे सगळं. काय इथेच उभं राहायचं आता. हा येईल घाण करून जाईल. तो येईल घाण करून नाही जाईल. नाही पूर्ण केलेलं. पूर्ण केलेलं. पण काल दिवसभरात 2 दिवसात तुमचं ड्युटी नव्हती कॅप्टन रूमच्या बाथरूमची. मग तुम्ही का नाही केलं? आणि कॅप्टनला ते दिसलं नाही. सगळ्यात पहिली गोष्ट मी वॉचमॅन काय नाहीये. केलंय? हे आम्ही पण मी खूप watch- नाहीये. हा. आम्ही तुमचं जेवण नका बनवतो बनवू ना. माझं जेवण. गाजा गाजा खाता. नाही खायचंय. खातात ना. मी माझ्या खातात मनाने ना जेवण. जेवण काढू खातात नको. ना. A, B, जेवण C, काढू D नको. सांगू नका. नको मला A, जेवण. B, C, D, मी E, माझं F, G जेवण सांगायचं बनवेन. नाही. हे माझं साफ मी करा. जेवण बनवेन. हे साफ करा इथं बघा. नाही करत जा. नाही करत. गाण बघ इथं ये. हा, तू बघत इथे बस. डोळे खोल आंधळे तू इथे बघत ये. बस. हे तू आंधळा बघत इथे बस. ये. चल. काय साफ कर? फक्त खायला आलास का? आणि ये. A, B, C, D सांगू नकोस. बॉस, नाव आहे माझं काढते, राखी सावंत. असेल. राखी देवा. दुपारी 2 वाजता. हे नाही लोक धुणार आहे ना? कोणी नाही धुणार आहे? हे बघ, तुमच्या जेवणासाठी मी काम नाही करत आहे. तू नको करू काम. पण गोष्ट सांगते तुला इथे राहणाऱ्या प्रत्येकाला दिसतंय ना, करताय. डोळं आणि दिसतंय, प्रत्येक हात, हा त्यांचं एक्झॅक्टली. कान आहे. मला बघायला मला हे कळतं. म्हणायचं घाण दिसते ना मग तुम्ही करा ना ते. अरे पण कालपर्यंत तू कॅप्टन होता सागर. तुला वाटलं मग तू करायचं होतं. मग बरोबर आहे. कालपर्यंत भांडतोय ते झालं नाहीये. नवीन कॅप्टन झालं नाहीये. आता तर ठीक तू आहे. का बोलतेस? तू मी काय कॅप्टन बोलत आहेस का? नाही. मी हे ते सांगते झालं. कालचं सांगते मी का मला कॅप्टनने सांगितलं रूम क्लीन काय होतं. काय पण झालं. मी पोराड करत नाहीये. ओरडा करू नकोस. तू मला कॅप्टन सुद्धा नाहीये. करता येतो. अरे ओरड. तुला हे जबरदस्ती देतो. ओरडतो. तुला जे करायचं ते जबरदस्ती कर. ओरडतोय. नाही करणार. कशाला ओरडतोस? काय झालंय? काय झालं? तू साफ केला नाहीस का? कारण तुला हिने मला आम्हाला सांगितलं साफसफाई तुम्ही करायची जाणून नाही बुजून यांना. विशालने आम्ही बसलो घाणीत होतो. राहायचंय. तुम्ही जाणून राहू बुजून दे. मिठाचे गोळे टाकले. सांगितलं ना? अरे मी बोललोय गेलो असं नाही करणार. तिला पण बोलली. तिला पण बोलली. मी तिला विचारलं. मी तुला तुझ्यावरती गेलो. तू मुद्दामूनच केलं. मी तुला विचारलं. तुम्ही मला की काल सांगितलं मीठ जास्त झालं. तू मला सांगितलं मुद्दाम. यांनी मला सांगितलं खोटं बोलतेय. मुद्दामून केलं मला असेल का? मिठाचा गोळा भेटला पराठामध्ये. पाहिजे. हा पण मी खाल्ला ना. मी काही कंप्लेंट नाही केली. त्या लोकांना नाही भेटलं मीठ. अरे पण झालं. ओके झालं असेल. असं नाही हेच म्हणलं, असं चुकून नाही झालं होत. असेल. तुम्ही लोक इल्जाम अरे हे कधी लावलाय? नाही, आता सोड आता सोड. आता सोड. मुद्दा काढा. मुद्दा. मला मारायला बसलो. आता झालं क्लिअर झालं. वाव. रद्द.
आईचा घो. आयटम काय आयटम आहे बिग बॉस? विचारलं रद्द. काय आयटम आहे यार? कोणी बोलत जाऊ नको त्याच्याशी. कोणाशी नाही मी त्याला मग कशी खूप त्याला करते. सांगितलं. आता आजकाल तू खूप हे मी कुठे केलं त्याच्याशी? मला नाही आवडत ते. दुपारी 2:15 वाजता. तुम्ही का ते साफ करून नाही लावलं त्यांच्याशी? कोणाचं? तुमचा बाथरूम. हे बघ नवीन कॅप्टन येणार होता, तो ड्युटी देणार होता, त्याने सांगावं. तुम्ही का नाही सांगितलं? मी का सांगू? नव्हतं मग मी होतं, नाही, सगळं होतं, घाण नाही होती. नाही मला चाललंय, होती मला चालते. होती घाण. हे काय घाण तोडायची गरज होती. नव्हती, पण मला राखी चालणार तोडायची होती गरज ती. नव्हती. काय सगळ्यांच्या प्लेट तोडल्या तिने. सगळ्यांच्या डोक्यात हात घालायचा एक बाहेर. मिनिट, सगळे plate तुमची भांडी तुटले. नाहीये. बिंडो तुम्ही नाही बिग घासली. बॉसचे आहेत ना? नाही तुमची नाही. बिग बॉसची प्रॉपर्टी तू ते तोडते Big काय? Boss मला सांगेल ते मला हात लावू नको. अगं, प्रेम नाही मला नको तुझा प्रेम. तू मला हात लावलास मग मीही लावेल. ऐकण्याची क्षमता आहे तुझ्यात आहे, माझ्यात आहे, म्हणून मी शांतपणे बोलतीये. काय? ती बिग बॉसची प्रॉपर्टी आहे, तोडायची नसते. मी तोडणार. मग बिग बॉसला तू काय करणार? मी नाही बोलणार. करेक्ट आहे, तुम्ही ऐकतच नाहीत. सगळेजण असंच करतात. एवढी भांडी धुत आहेत, 4 भांडी धुवायला काय फरक पडतो मला सांग? धुवायला नको का? आपलीच भांडी आहेत ना, आपलंच घर आहे ना. 1 मिनिट, मला हे विचारायचं, ते तुटले भांडी ते कोण सावरेल? कारण मला हाताला लागेल. सावरेन कारण ते तुकडे माझ्या हातात नको जायला. ज्यांनी तोडलंय त्यांनी सावरला पाहिजे. उत्तर हवंय. येस, बिना हसता. टाइम अप नाही झाला अजून, माझं नाही झालं. टाइम अप. ते सावरणार कोण आहे? टाइम अप. सावरणार कोण आहे? तुम्ही लोक. आम्ही नाही सावरणार. मग भांडी घासली जाणार नाही. भांडी तू नका देऊ. जे आवडीने जेवण बनवतो तुलाच नाही बनवता येणार. चालणार आहे ते तुला? जेवा. आम्हाला लागेल हाताला. कोण ठेवतं आता हे बघा, मी नवीन आली, ठीक आहे. मला प्लेट नाही, कप नाही. कप बिग बॉस दिलं. प्लेट नाही, चम्मच नाही, काय नाही. तुम्ही माझ्यासाठी प्लेट घासणार तर मला प्लेट भेटणार ना. एवढा त्याच्यात अगं आहे प्लेट तुझ्यासाठी आहे. अत्याचार माझ्यावर. प्लेट देत नाही तुम्ही लोक. चम्मच वगैरे काही देत नाही का? देणार. राखी ते लागेल आता, तोच मेन इश्यू आहे. बाकी काही नाही. त्याचं काहीतरी करावं लागेल. तू कोण? मी कोण म्हणजे मी सदस्य आहे घरचा. सागर गप्परा. सागर नाही आहे मी. सागर तू वेडी झाली नाव माहित नाही आहे कोणाची. कोण आहे तू? तू कोण आहे? मी प्रभू शेळके. मला दिसत नाहीये. हे दयो. माझ्या तोंडावर डकार कशाला घेतला? आता जेवण नाही बनून काय त्याच्यासाठी नाही, जागा पण माझ्या तोंडावर डकार का घेतलाय? घेतली माया तोंड मी घेतलं. का घेतलंय? मी डकार माई डकार मी घेतली. What is this? तुम्ही लोक प्लॅन करून आले. ती गंदी गॅस माझ्या तोंडावर. मी बेशुद्ध व्हायला पाहिजे. प्लॅन करून आलेलो आहे मी. प्लॅन करून आले. यस मी प्लॅन करून Shame on you, shame on you guys. प्लॅन करून आलेला आहे. त्या दिवशी करू ना ये रस्सी. एखादी खंबा बांधून ठेवून देईन मी तुला. प्लॅनिंग नाही. या प्लॅनिंग आहे आमचा. दुपारी 2:30 वाजता. मी अजून नाही, एक मिनिट. हे लोक सांगतात बिग बॉसची प्रॉपर्टी. मग ह्या लोकांनी स्वच्छ का नाही ठेवलं? अगर बिग बॉसची प्रॉपर्टी आहे, हे आहे, ते आहे, ते आहे. स्वच्छ ठेवायला पाहिजे होतं ना. मग तोडलं पण नाही पाहिजे होतं. तुम्ही लोकांनी पहिला सुरुवात केली, तुम्ही घेतलं नाही. त्यात उंदीर येत होतवा. दुपारी 2:45 वाजता. मी सांगितलंय की आम्ही घासणार आहे, तरी तिला घासायचंय तर ती घासतीये. तू सोडते. ते लोक सांगितलं त्या लोकांनी. अगं पण आधी कोणी आलं का? एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा मी करायला आले तेव्हा सगळे म्हणतायत अर्ध्यापेक्षा जास्त करून ठेवलंय मी, आणि आता 4 उरलेली भांडी घासून हे करायचं की आम्ही केलं म्हणून. करा, तुम्हीच करा बाबा. ते बाई एवढीशीच उरली आहेत आता. चमचे गेले तिकडे. अर्धी भांडी तर फुटलेली बाहेर पण काढून झाली माझी. तेव्हा सगळ्यांना रक्त येईल, हे येईल, ते येईल दिसत होतं. कोणी पुढाकार नाही घेतला. काम चोर चाले. सुनबाई कॅरेक्टर भांडी फोडली होती ना, लोकांना कळलं नाही. रक्त येईल, हे येईल, ते येईल, मी करतीये. एवढीशीच भांडी होती, ह्याच्यासाठी हे सगळे करत होते. एवढंसं करायला ना त्रास होतो. मी केलं सगळं, मला नाही आलं रक्त हाताला. कॅरेक्टर सुटत नाहीये भाई बाईचा. आज मी सकाळी नाश्ता नाही केला, तन्वी कोलतेची प्लेट इथे पडलेली होती. लोक काय म्हणतील, मी नाश्ता करून प्लेट इथे ठेवलीये. मग कोण हे मुद्दामून करतंय का? जर मी नाश्ता करत नाही तर नाश्त्याला माझी प्लेट कशी आली? तेच तर सांगतोय मी कधीचा की कोणी कबलत नाही ना की कोणी काय तेच सांगते. आता अशाच पद्धतीने वागणूक मिळणार सगळ्यांना. जर नीट आणि शिस्तीत वागायचं नाही ना कोणाला. जेवताना उठवलं जाईल,
प्लेट दाखव, कुठली आहे, कोणाची आहे, मग तिथे तरी कळलं जाईल. कारण चांगलं करून वाईटच म्हणताय, तर मग मी तशीच वागणार. माझी प्लेट घेऊन बसायचं नाही. दुपारी 3 वाजता. एकच सांगते, एवढे दिवस आपण एकत्र आहेत. जोधाबाई, सती सावित्री, अरे नाही, हे सगळं करू नकोस माझ्याबद्दल. ऐक, मला फक्त हे नाही आवडलं. ठीक आहे, आता मी भरतनाट्यम करते, तू झोप जाऊ. ते आवडेल. डाळ भात कर, ते करणारच. ज्ञान देऊ नकोस. ऐक, माझं ऐक, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. रात्री सावंत, तू वाईटच आहे. असं जा. म्हणतात सगळे, आता आहे तर काय. हा मग ठीक आहे, जा. संध्याकाळी 5:15 वाजता. बिग बॉसच्या घरात वावरताना सर्व नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. परंतु आत्ता थोड्या वेळापूर्वी राखी यांनी रागाच्या भरात भांडी फोडली. म्हणजेच राखी यांनी बिग बॉसच्या प्रॉपर्टीचे नुकसान केले आहे. आणि बिग बॉसच्या प्रॉपर्टीचे नुकसान करणे हा एक नियमभंग आहे. या नियमभंगामुळे राखी शिक्षेस पात्र आहेत. त्यामुळे बिग बॉसनी असा निर्णय घेतला आहे की दंड स्वरूप बिग बॉस राखी यांना पुढील आठवड्याच्या कॅप्टन पदाच्या शर्यतीतून थेट बाद करत आहेत. सर्व सदस्यांनी असे नियमभंग होणार नाहीत याची काळजी घ्यावी. ओके बिग बॉस. थँक्यू बिग ओके बिग बॉस. ओके बिग बॉस. छडी पडली मात्र चावट करा भंग नियम. रात्री 9 वाजता. मला हे माझं साईड नाही आवडत. इमोशनल सगळ्यांचं प्रेम घेणं मला सवय नाही प्रेम घ्यायची. मला सवय नाही. मी खूप जास्त हे करू शकले. प्लीज मला शिव्या द्या, मला काही बोला. सगळं ते आवरण घालून जगतीये. कठीण असतं ते, बिना सपोर्टचं, बिना आईवडिलांचं ते करतीये. मला 3.5 वर्ष झाले. आई गेली, बाबा गेले, डायव्होर्स झाला, पण कधी हारली नाही मी. ठीक आहे ना, ठीक आहे ना. मग तुम्ही तुला माहिती आई कशी वारली? मी बिग बॉस मध्ये हा, ते गेली, बघितलं. त्याला चेक दिलं मी 10 लाखाचा. मी म्हणाले काही आईला झालं ना, तू पहिला ऍडमिट केलं, पहिला पैसे भर, कारण मीच कमवते घरात पूर्ण. आणि मी बघ तुझा विश्वास आहे, तू नवरा आहेस, मी जाते बिग बॉस मध्ये. अरे तू जा, तुझी आई माझी आई, मी सगळंच करणार. बाहेर आले की आई मेली. इथंच फिनाले झाला, मी हॉस्पिटलला होते. इथंच मराठी एकही प्रेस कॉन्फरन्स नाही केला, काहीच नाही केलं. मराठी बिग बॉस मेली. ते सगळे पैसे 10 लाख मुलीवर उडवलं, कारण का मी इथं होती. यार अशा आईलो कसं तू माझं सगळं घे. माझी आईलो मेली, कोमात गेली, मेली. आज सगळं अगं एकटी राहिली 3.5 वर्ष. एकटेपणा किती खातं कोणाला. खूप फील झालं मला राखीसाठी, खूप. रात्री 12 वाजता. कधी कधी असं वाटतं की चुकतोय माझा स्वभाव. मी अशी बनत गेली आपोआपच. ते बोलतात ना, लहानपणी जे आपलं बचपन असतो, जो आपल्याला करायचा असतो, तो करता नाही आला. जेव्हा पप्पा गेले त्याच्यात, तर मग असं झालं की सगळ्यात जबाबदाऱ्या पडल्या. मग आता मी लहान आहे हे कोणाला दाखवू. मम्मी एकटी पडली, पण तिच्यासमोर तर मला मोठंच राहावं लागेल ना. मग माझं लहानपण तेव्हापासूनच हिरावून गेलं की पैसा इम्पॉर्टंट आहे, तर माणसं आपल्याबरोबर असतात. हे खूप लहान वयात कळलं मला. पप्पा कधी गेले? 2020ला, तेव्हा 20 वर्षांची होते. सेम दोघांचे त्याच वर्षी गेले. हां, माझे पण. तू अफेक्ट का होतेस माहिती आहे बाहेरनं? लाईक आपण सपोज म्हणतो कोणी शिवी दिली तर आपण चिडतो. आपण शिवी दिली म्हणून चिडत नाही, आपण चिडतो कारण की आपण आतनं ऑलरेडी चिडलेलो होतो आयुष्यात. म्हणून आपण अँगर, कोणी शिवी तर फाटकन फुटतो. आपला अँगरच कमी असेल, पाणीच नसेल त्या विहिरीत, तर बालदी जाईल, खणखण खणखण आवाज करेल, रिकामी परत येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
स्वतःला हॅपी ठेवणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आपलं एक पाण्याचा ग्लास आहे, आपण पाणी दुसऱ्याला हवं आहे मग आपल्या ग्लासमधलं पाणी देतो आहे त्याला, पण आपला ग्लास अर्धाच ठेवतो आहे. आपला ग्लास पूर्णपणे भरायला जे ओव्हरफ्लो होतं ना ते पाणी, ते त्यांच्यासाठी आहे, ते लोकांसाठी. पण आपला ग्लास पूर्ण असणं खूप गरजेचं असतं. ग्लास तुझा पूर्ण भरून ठेव दरवेळेला अँड फाइंड दॅट हॅपी स्पेस इन साईड. थँक्यू. चल दे पट्टे, पिल्लू दे पट्टे. रुचिता, दीपाली यांच्याकडे बघून तुम्ही काय केलं? थू फुंकलात. भाऊ मी बोलतोय, तुम्ही जे वागलात ते महाराष्ट्रातल्या कुठल्याच आईला आवडलेलं नसतं. हो, तुम्हाला हे जर असे एक्सप्रेशन करायचे असतील ना तर आज भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही. आप अँड गो. बंद करा.